मार्गाचा अवलंब म्हणते. तुम्ही जर आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं असेल तर माझं नाव पहिल्या मशीनवर क्रमांक 2ला होतं, ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराज निंबाळकर. आणि दुसरी एक मशीन होती, कारण उमेदवार जास्त असल्यामुळे 2 मशीन होत्या. तर दुसऱ्या मशीनवर सुद्धा माझ्या 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा व्यक्ती होता आणि माझी पक्षाची निशाणी होती मशाल आणि त्या माणसाची निशाणी होती चिमणी. तुम्ही ती चिमणी आणि ती मशाल जर बघितलं तर लवकर चांगल्या माणसाला लक्षात येत नाही चिन्ह कोणचं आहे ते. आणि त्याच्या जवळपास 18-19 हजार मतदान त्या माणसानं त्या निंबाळकरनं घेतलं, 20,000च्या जवळपास. मी नेमकं गैरप्रकार करतोय कोण? बरं ही तर झालं असं नाही, पूर्ण महाराष्ट्रभर झालंय. पिपाणी तुतारीच तुम्हाला माहिती आहे, 1.25 लाख त्या बगरेसरचं घेतलंय. मग नेमकं करतंय कोण? आणि कसं आहे, सगळं तुम्ही करून सगळं धरून लोकांनी 3,30,000 पाडून पुन्हा म्हणतो, म्हणजे पुन्हा मागतो, म्हणजे किती हास्यास्पद आहे. हां, 3.5 मतानं जर पडले असते तरी एखादं समजू शकलो असतो. 3, 3.5, 4 मतानं 3.5 लाख म्हणजे काय? जनतेला मूर्ख समजता का? जनतेला भ्रष्ट समजता? म्हणजे जनता, आम्ही सगळेच भ्रष्ट आहे, जनता भ्रष्ट आहे, मग ही तर एकटे शाव आहेत का अख्ख्या जिल्ह्यात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या तेरणा हॉस्पिटलबद्दल बोललं जातं आहे, ती जी माहिती आहे ती मी माहितीच्या अधिकारात मागवली होती. माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती तुमच्या पुढे सादर केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तुम्ही पैसे उचललेत का नाही ते कागदावरच सांगितले ना. आणि कुणी सांगितले? हॉस्पिटलनं सांगितलंय. मला आत्ता काही दिवसापूर्वी एक बातमी ऐकायला मिळाली की त्याच तेरणा हॉस्पिटलनं एका माणसाला बिलाचा तगादा लावला म्हणून त्यानं आत्महत्या केली. किती गंभीर बाब आहे ही. म्हणजे जे तेरणा मेडिकल कॉलेज तेरणा ट्रस्टच्या नावानं चालतंय, जी ट्रस्ट ह्यांनी सभासदाची म्हणजे गोरगरीब लोकांची हाणली, ती स्वतःच्या मालकीची केली, त्या ट्रस्टवर आज 1-2 कोटीचे डोनेशन एका MBBSच्या ॲडमिशनला घेतले जाते. त्याच्यावर सगळे ह्यांचं वरण भात पुरणपोळी चपाती चलती. त्याच्यावर एका गरीब माणसाचं उपचार केलेले पैसेसाठी त्याला इतका तगादा लावला की त्या बिचारानं आत्महत्या केली. ह्याच्यापेक्षा काय वाईट असू शकते? तुम्हाला डिटेल सगळं देतो. नाव त्यांचं बघा, नरेंद्र गाडे नाव आहे त्या व्यक्तीचं, नवी मुंबई.